शहरांमध्ये बाहेर मुलं शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी येत असतात. अशा वेळी त्यांना घरच्या जेवणाची कमतरता भासत असते आणि त्यावेळी त्यांना आम्ही घरच्यासारखंच नाही तर घरचंच जेवण देण्याचा प्रयत्न मायमा प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने देण्याचा प्रयत्न करतो. आमच्यासारख्या अनेक गृहिणींना ज्यांना जेवण बनवायला आवडतं आणि खाऊ घालायला आवडतं अशा गृहिणींसाठी मायमाने हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे त्यासाठी थँक्यू मायमा. ऑर्डर जी होती ती माझी चीझी बॉइल्ड द्यायची होती आणि ती क्लायंटला खूपच आवडली. त्याला जवळजवळ 5 स्टार्स मिळाले आणि त्यामुळे मग माझा एक उत्साह वाढला की आपण इथे आपल्या पद्धतीने छान व्यवस्थित काम करू शकतो आणि त्यानंतर ठरवलं की आपण जास्तीत जास्त क्वालिटी वर्क करू, क्वालिटी फूड कस्टमर्सना देऊ, जास्तीत जास्त त्यांना सॅटिस्फाय कसं करता येईल बोलायचं. त्याप्रमाणे मी आता जास्तीत जास्त रेसिपीज अपलोड करून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करते. किचनमध्ये आपण हे स्वयंपाक करणं ही एक काम नसून ही एक कला आहे आणि ती प्रत्येक मुलीला अवगत असतेच. फक्त तिने ते पुढे येऊन आपल्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठीच मायमासारखे प्लॅटफॉर्म आहेत की जे आपल्याला आपल्यासारख्या मुलींना पुढे येण्यासाठी मदत करू शकतात आणि यातून आपल्याला एक आपल्या कामाचं आपण छान पदार्थ करू शकतो त्याचं समाधान मिळतंच, शिवाय आपल्याला एक वेगळं इन्कम सुद्धा आपल्याला असू शकतं. आपल्यामुळे कोणीतरी पोटभर जेवतंय यामध्ये खरंच किती आनंद आणि समाधान असतं ना. तुम्हाला ही मायमा संकल्पना आवडली असेल तर या उपक्रमामध्ये नक्की सहभागी व्हा. उत्तम स्वयंपाक करता येतो, मायमा व्हा आणि आपली पाककला सादर करा. बाहेरनं जेवण ऑर्डर करता मायमातून ऑर्डर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मायमा या संकल्पनेबद्दल सगळ्यांना सांगा.